हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे माझ्या पद्धतीचे कांदे पोहे। तर चला बघूया कसे बनवायचे आता कांदे पोहे। तर इथे साहित्यामध्ये मी घेतलेला आहे 2 मोठे कप पोहे, जे की 5 ते 6 जणांसाठी व्यवस्थित प्रमाण आहे हे। तर आता त्यानंतर घेतलेला आहे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून। त्यानंतर इथे घेतली आहे मी फ्रेश कोथिंबीर अर्धा वाटी चिरलेली बारीक। त्यानंतर मी इथे घेतलेली आहे मीडियम तिखट हिरवी मिरची, जी पण मी बारीक केलेली आहे। त्यानंतर इथे मी 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा जिरे, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा इथे मोहरीसुद्धा घेतलेली आहे मी फोडणीसाठी। त्यानंतर इथे घेतलेली आहे मी अर्धा चमचा हळद। तर इतकं सगळं साहित्य मी तयार करून घेतलेलं आहे। तर आता आपण पोहे भिजवून घेऊया। त्यासाठी मी एक असं खोलगट असं मोठं पातेलं घेतलेलं आहे, ज्यावर मी आता ही चाळणी ठेवून घेणार आहे। तर पोहे भिजवायची ही खूप छान पद्धत आहे, यामुळे जास्त ओले होत नाही पोहे। तर आता मी सर्व पोहे यावर ॲड करून घेते आहे। आता त्यामध्ये मी खूप सारं पाणी टाकते आहे, जेणेकरून की आपले पोहे व्यवस्थित भिजतील आणि जे एक्स्ट्रा पाणी असेल ते चाळणीद्वारे खाली पातेल्यामध्ये साचून जाईल। तर तुम्ही बघू शकता मी अशा हाताने वेगळे करून घेते आहे, म्हणजे जास्त मॉइश्चर राहणार नाही पोह्यांमध्ये किंवा आपले पोहे जास्त चिकट होणार नाही। तर आता इथे मी गॅसवर एक कढई चढवलेली आहे, ज्यामध्ये मी आता 4 मोठे चमचे तेल ॲड करून घेणार आहे। तर आता इथे मी काय करते आहे गाईज, मी इथे आता 1 वाटी शेंगदाणे तळून घेणार आहे। तर आता हे मी साहित्यामध्ये दाखवलं नाही, कारण की बहुतेक जणांना शेंगदाणे आवडत नाही पोह्यामध्ये। तर तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता किंवा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। मी हे स्टार्टिंगला तळून घेते, कारण की तेव्हा शेंगदाण्यांचा क्रंच पोह्यांमध्ये खूप छान लागतो। त्यामुळे असे आपण खरपूस असे हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहे। तर आता मी एका याला डिशमध्ये काढून घेते आहे। तुम्ही बघू शकता जास्त ओव्हर कुक करायचे नाही आपल्याला किंवा जाळायचे नाही आहे, मीडियम फ्राय करून घेतलेले आहेत। आता त्याच तेलामध्ये आपण पोहे बनवून घेऊया। तर इथे आता मी ॲड करणार आहे कढीपत्ता। त्याचप्रमाणे आता मी मोहरीसुद्धा ॲड करून घेणार आहे। त्यानंतर आपल्या इथे अर्धा चमचा जिरे, ते सुद्धा आपण आता याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे। ही फोडणी आपल्याला व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता जिरे आणि मोहरी एकदम व्यवस्थित तडतडलेले आहे। तर आता याच्यामध्ये आपण जी हिरवी मिरची कापून ठेवलेली होती बारीक, ती आपण आता याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। त्याचसोबत आपल्याला जो बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा ॲड करून घ्यायचा आहे। ही फोडणी जळाली पाहिजे नाही, एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। फक्त आपल्याला हे व्यवस्थित असं 2 ते 3 मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपण इथे मीडियमच ठेवणार आहे, कारण की फोडणी जळायची शक्यता असू शकते। तर आपण चमच्याने मिक्स करत ती फोडणी तयार करून घ्यायची आहे। तर आता इथे मी ॲड करते आहे चवीपुरतं मीठ। त्याचप्रमाणे इथे हळदसुद्धा मी इथे ॲड करून घेते आहे। आता हे सुद्धा आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून हळदीचा जो कच्चापणा आहे, कच्चा फ्लेवर आहे, तो निघून जाईल। तर किमान आपण 1 ते 1.5 मिनिट हा व्यवस्थित फोडणी आपण ही फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये। तर आता इथे काय करायचं, आपण व्यवस्थित ते पोहे इथे भिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता एकदम मोकळे आणि सळसळीत ते पोहे तयार आहे आपले। तर आता याच्यामध्ये आपण हे ॲड करून घेऊया। कांदे पोह्यांच्या याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। या स्टेजला तुम्ही इथे साखर ॲड केली तरी चालेल, त्याचासुद्धा फ्लेवर खूप छान लागतो पोह्यांमध्ये। तर तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित मी असे पोहे मिक्स करून घेतलेले आहे। 1 ते 1.5 मिनिट झाल्यानंतर याचा रंग तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आलेला आहे। तर आता इथे आपण 4 ते 5 मिनिट अजून पोहे फ्राय करून घेऊया। तर आता इथे मी लास्टला टाकून घेते आहे हिरवी कोथिंबीर, जी बारीक चिरून ठेवली होती मी। तर इथे आपले पोहे बनून तयार आहे। तर एकदम मस्त आपले झटकीपट बनून तयार होणारे कांदे पोहे इथे तयार आहे।
सर्वांचा फेवरेट नाश्ता म्हणजे कांदे पोहे. आपण सर्वात आधी नाश्त्याचा प्रकार म्हणजे कांदे पोहेच ठरवतो. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओलासुद्धा लाईक करा. तर गाईज पुन्हा एकदा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.